नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। पहलगाम हल्ल्यामुळे काश्मीरमधील पर्यटन अडचणीत, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांचं मत। काँग्रेस आणि स्वाभिमानी समविचारींना सोबत घेऊन कुरुंदवाड नगरपालिका लढणार, माजी खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील यांची माहिती। उद्या रविवारी होणाऱ्या टीईटी परीक्षेची जिल्हा परिषद प्रशासनाकडून तयारी, परीक्षार्थींवर पहिल्यांदाच राहणार एआय प्रणालीचा वापर। पंचगंगा स्मशानभूमीतील असुविधांची महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी केली पाहणी, एस न्यूजच्या बातमीची दखल। आणि निवडेत स्मार्ट मीटर विरोधात वीज ग्राहक आक्रमक, स्मार्ट मीटरमुळे बिलं वाढून येत असल्याचा वीज ग्राहकांचा आरोप। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। पहलगाम हल्ल्यामुळे जम्मू काश्मीरमधील पर्यटन शून्यावर आलंय। हॉटेल व्यावसायिकांपासून ते टॅक्सी चालकांपर्यंतचे सगळे रोजगार थांबले असल्याची खंत जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी पत्रकार बैठकीत बोलताना व्यक्त केली। ते आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। त्यांनी विरोधी पक्षांनी केवळ निवडणुकांपुरता अस्तित्व न दाखवता पूर्ण 5 वर्ष सक्रिय असायला हवं, जनतेमध्ये मिसळायला हवं असं मत व्यक्त केलं। कोल्हापूर दौऱ्यावर आलेले जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी बोलताना त्यांनी बिहार निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपनं लगेच पश्चिम बंगालच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। ही सतर्कता विरोधी पक्षांमध्ये दिसत नसल्याची टीका केली। निवडणूक आयोगानं निवडणुकीची घोषणा केल्यानंतरच विरोधी पक्षाचे नेते त्या राज्यात जातात, अशानं ते प्रभावीपणे कसे लढणार असा सवाल आझाद यांनी उपस्थित केला। विरोधी पक्षांनी निवडणुकांपुरतं सक्रिय न राहता पूर्ण 5 वर्ष काम करायला हवं, जनतेमध्ये मिसळायला हवं असा सल्ला त्यांनी दिला। जम्मू काश्मीरबाबत बोलताना पहलगाम सारख्या हल्ल्यानं जम्मू काश्मीर खूप मागे गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। जो हमारे देश के विभिन्न क्षेत्रों से संबंध रखने वाले थे, जो होटल बन गए थे या बना रहे थे या आधे रह गए थे, उनको भी भारी नुकसान हुआ। फिर जब पर्यटन एक ऐसा चीज है जिसमें हर आदमी को लाभ होता है, दुकानदार को भी लाभ होता है, टैक्सी वाले को लाभ होता है, होटल वाले को लाभ होता है, रेस्टोरेंट चलाने वाले को, टी स्टॉल चलाने वाले को, कॉफी हाउस चलाने वाले को, हर जो एक्टिविटी करता है उसको लाभ होता है। तो वो तमाम एक्टिविटीज बैठ गई। तो कुछ जगहें सरकार ने बंद कर दी थी, लेकिन बाद में वो सब जगहें खोली। लेकिन लोगों में अभी भी डर है, इसलिए नहीं जाते। कोल्हापूर हे ऐतिहासिक शहर आहे। खेळासह सांस्कृतिक क्षेत्रात या शहराची वेगळी ओळख असल्यानं हे शहर प्रचंड आवडल्याचं आझाद यांनी सांगितलं। काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि समविचारी पक्षांना सोबत घेऊन कुरुंदवाड नगरपालिकेची निवडणूक लढवणार आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील यांनी कुरुंदवाडमध्ये पत्रकार बैठकीत ही माहिती दिली। या दोन्ही नेत्यांनी आपल्या आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील असा दावा केलाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील यांनी कुरुंदवाडमध्ये पत्रकार बैठक घेऊन कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली। कुरुंदवाड नगरपालिकेची निवडणूक काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना समविचारी पक्षांना एकत्रित घेऊन लढणार आहे। आमच्या आघाडीचे सर्वच उमेदवार निवडून येतील असं सांगून कुरुंदवाडच्या पाणी प्रश्नासह अन्य प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही राजू शेट्टी आणि गणपतराव पाटील यांनी दिली। यावेळी डॉक्टर सुनील चव्हाण, जितेंद्र साळुंखे, मुमताज बागवान, शुभांगी खबाले, शिवाजी रोडे,
तरन्नुम जमादार या माघार घेतलेल्या उमेदवारांनी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. या पत्रकार बैठकीला नगराध्यक्षपदाचे उमेदवार योगिनी विजय पाटील, युवा नेते विजय पाटील, तात्या पाटील, अजय पाटील, विनयाताई घोरपडे, शेखर पाटील, सचिन शिंदे, दरगू गावडे, जिन्नाप्पा भबिरे, दादासो पाटील, राजू आवळे, सुलोचना पाटील, वसंतराव पाटील, साताप्पा बागडी, देवराज मगदूम, सदाशिव माळी, शंकर पाटील आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं राज्य शिक्षक पात्रता परीक्षा उद्या रविवारी होणार आहे. या परीक्षेला जिल्ह्यातून 20,000हून अधिक परीक्षार्थी बसणार आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाकडून याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. यावर्षी परीक्षार्थींवर लक्ष ठेवण्यासाठी पहिल्यांदाच AI प्रणालीचा वापर केला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं घेण्यात येणारी राज्य शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET परीक्षा उद्या होणार आहे. या परीक्षेला कोल्हापूर जिल्ह्यातून 20,839 परीक्षार्थी बसणार आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून याची संपूर्ण तयारी पूर्ण करण्यात आली आहे. 2 सत्रांमध्ये होणाऱ्या या परीक्षेत पेपर क्रमांक 1 साठी सकाळी 10:30 ते 1 वेळ देण्यात आलाय, तर पेपर क्रमांक 2 साठी 2:30 ते 5 ही वेळ देण्यात आली आहे. पहिल्या पेपरसाठी 7,646 परीक्षार्थी असून यासाठी 21 केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. पेपर क्रमांक 2 साठी 12,193 परीक्षार्थी असून यासाठी 42 केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांनी भेटी देऊन पाहणी केली. यावेळी परीक्षार्थींवर लक्ष ठेवण्यासाठी पहिल्यांदाच बायोमेट्रिकसह AI प्रणाली आणि फोटो व्ह्यूचा वापर केला जाणार आहे. तसंच पारदर्शक पद्धतीनं परीक्षा पार पाडण्यावर भर देण्यात आल्याची माहिती डॉक्टर मीना शेंडकर यांनी दिली आहे. पेपरला आपले 42 सेंटर आहे. परीक्षेची आमची पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे. आमच्या सर्व केंद्र संचालकांच्या, झोनल अधिकाऱ्यांच्या आणि सहाय्यक परिरक्षकांच्या मीटिंग झालेल्या आहेत. जे अगोपनीय साहित्य आहे त्याचं वाटप देखील काल झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, यावर्षी AI बेस्ड CCTV बसवलेले आहेत प्रत्येक परीक्षेच्या केंद्रावर. म्हणजे केंद्र संचालकांच्या खोलीमध्ये पण कॅमेरा आहे. तिथे एक छोटी कंट्रोल रूम आहे त्यांच्या परीक्षेच्या केंद्रापुरती. त्यानंतर हॉटलाईन कनेक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे की त्या कनेक्टिव्हिटीवरून त्यांना डायरेक्ट स्टेट कंट्रोल रूमला पण कॉल लावता येणार आहे किंवा डिस्ट्रिक्ट कंट्रोल रूमला कॉल लावता येणार आहे किंवा स्टेटवरून पण समजा 4101 हा जो आमचा सेंटर कोड आहे, हा सेंटर कोड डायल केला की डिरेक्टली त्या सेंटरच्या केंद्र संचालकांच्या हॉटलाईन कनेक्टिव्हिटीवर कॉल जाणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं इंटरनेटद्वारे हॉटलाईन कनेक्टिव्हिटी दिलेली आहे. जे काही ट्रान्सपरंटली परीक्षा घेणं अपेक्षित आहे, ती ट्रान्सपरंटली परीक्षा घेण्याची पूर्वतयारी परीक्षा परिषदेकडून पूर्ण झालेली आहे. जिल्हा स्तरावर सुद्धा ज्या काही आम्हाला वेळोवेळी परीक्षेच्या अनुषंगाने सूचना दिलेल्या आहेत, त्या अनुषंगाने ती पूर्ण सूचना आम्ही आमच्या सर्व अधीनस्थ यंत्रणेपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि पूर्ण परीक्षेसाठीची जी यंत्रणा आहे ती पूर्ण सज्ज आहे. या परीक्षेसाठी एकूण 1,000हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ज्यांनी यापूर्वी TET परीक्षा दिली नाही अशा सर्व शिक्षकांना TET परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे यावेळी परीक्षार्थींची संख्या वाढली आहे. एस न्यूजनं पंचगंगा स्मशानभूमीतील शेणींच्या तुटवड्यासह स्मशानभूमीतील इतर समस्यांवर प्रकाश टाकला होता. पंचगंगा नदीघाट परिसरातील बॉटॅनिकल गार्डनच्या दुरवस्थेकडे सुद्धा एस न्यूजनं लक्ष वेधलं होतं. या बातम्यांची दखल घेत प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह स्मशानभूमीला भेट देत तिथल्या समस्या तातडीनं दूर करण्याबरोबरच बॉटॅनिकल गार्डनमधील अपुरी कामं पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. कोल्हापूरच्या पंचगंगा स्मशानभूमीतील गैरसोयींवर एस न्यूजनं प्रकाशझोत टाकला होता. त्यानंतर महापालिकेनं हालचाली सुरू केल्यात. प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी शुक्रवारी स्मशानभूमीची पाहणी केली. पाहणी दरम्यान दान स्वरूपात येणाऱ्या शेणींच्या नोंदी, ठेकेदारामार्फत जमा होणाऱ्या शेणी आणि उद्यान विभागाकडून उपलब्ध होणारा लाकडाचा साठा या सर्वांची त्यांनी माहिती घेतली. त्यांनी यावेळी सहाय्यक आयुक्तांना मागील 6 महिन्यांचं रेकॉर्ड तपासण्याचे निर्देश दिले. स्मशानभूमीच्या विस्तारीकरणाच्या कामाला गती देण्याचे आदेश देत लाकूड आणि शेणी ठेवण्यासाठी शेड कमकुवत झाल्यानं त्याची तातडीची दुरुस्ती करण्याचे निर्देश त्यांनी शहर अभियंत्यांना दिले.
स्मशानभूमी परिसरातील स्वच्छतागृहांच्या दुरावस्थेची सुद्धा प्रशासकांनी गांभीर्यानं दखल घेतली. यानंतर पंचगंगा घाटावर सुरू असलेल्या आकांक्षी शौचालय प्रकल्पाचीही त्यांनी पाहणी केली. हे काम डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी कनिष्ठ अभियंत्यांना दिले. घाट परिसरातील बॉटॅनिकल गार्डनमधील अपूर्ण कामं तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना देखील त्यांनी पाहणी दरम्यान दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे आणि आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. यावर सूचना आणि हरकती 27 नोव्हेंबरपर्यंत स्वीकारल्या जाणार असून 5 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित केली जाणार आहे. या संदर्भात कोल्हापूर महानगरपालिकेनं एक माहितीपर व्हिडिओ प्रसारित केलाय. कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव कसे शोधावे यासाठी आपण राज्य शासनाच्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती जाऊन सर्च नेम वोटर लिस्टमध्ये नेम वाईज हा ऑप्शन सिलेक्ट करून लोकल बॉडीमध्ये म्युनिसिपल कॉर्पोरेशन, त्यानंतर जिल्ह्यामध्ये आपला कोल्हापूर आणि सिलेक्ट असेंब्लीमध्ये 276 किंवा 274 यापैकी जो आपल्याला अपेक्षित असेल तो नंबर निवडावा. त्यानंतर सिलेक्ट लोकल बॉडी नेममध्ये कोल्हापूर कॉर्पोरेशन निवडावं आणि फर्स्ट नेममध्ये आपण शोधत असलेलं आपलं नाव एंटर करून सर्च या बटनवरती क्लिक करावं. त्यानंतर थोड्या वेळात आपल्या नावाशी साम्य असलेली सर्व लिस्ट आपल्यासमोर उघडली जाईल. त्यामधून आपण आपले पूर्ण नाव शोधावे. ही लिस्ट ज्या वेळेला ओपन होईल त्यावेळेला सगळ्यात पहिला आपल्याला वरती दिसेल प्रभाग क्रमांक, त्यानंतर वोटरचे नाव, त्यानंतर आपला इपिक नंबर, त्यानंतर आपले कॉन्स्टिट्युएन्सी नंबर, त्यानंतर पार्ट नंबर आणि मग सिरियल नंबर. याद्वारे आपण आपले नाव कोणत्या प्रभागात आलेले आहे हे आपण स्वतः शोधू शकता. धन्यवाद. पुणे-बेंगलोर महामार्गाच्या 6 पदरीकरणामध्ये मांगूर फाट्याजवळ वेदगंगा नदीवर भरावाऐवजी पिलरचा पूल व्हावा अशी मागणी करत स्थानिक शेतकऱ्यांनी मोठा संघर्ष केला होता. अखेर त्यांच्या या संघर्षाला यश आलं असून या ठिकाणी पिलर पूल उभारण्याचं काम सुरू झालंय. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या 6 पदरीकरणाच्या कामाला सध्या वेग आलाय. या कामांतर्गत मांगूर फाट्याजवळील वेदगंगा नदीवरील पिलर पुलाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. या ठिकाणी भरावाऐवजी पिलर पूल व्हावा या मागणीसाठी सीमा भागातील शेतकऱ्यांनी गेल्या वर्षभर चिवट लढा दिला होता. या संघर्षाची दखल घेत राष्ट्रीय राजमार्ग मंत्रालयानं नदीपासून उत्तरेला तब्बल 1000 फूट उंचीचा पिलर उभारून पूल बांधणीस मंजुरी दिली आहे. यासाठी 70 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधीही मंजूर करण्यात आलाय. या निर्णयामुळे पुराचा धोका टळणार असल्यानं कागल आणि आजूबाजूच्या 20 गावातील लोकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. पश्चिमेकडील सेवा रस्त्यावरील पिलरची उभारणी पुढील 6 महिन्यात पूर्ण होणार असून हा रस्ता वाहतुकीसाठी सज्ज केला जाणार आहे. त्यानंतर पुलाच्या पूर्व बाजूच्या पिलर उभारणीला सुरुवात करण्यात येणार आहे. सध्या आधुनिक मशीनद्वारे 40 ते 50 फूट खोल पायलिंगचं काम वेगात सुरू आहे. प्रत्येक 82 फूट अंतरावर एक पिलर अशा पद्धतीनं एकूण 52 पिलर उभारले जाणार असल्याची माहिती अवताडे कंपनीचे वरिष्ठ अभियंता के गुहान यांनी दिली. राष्ट्रीय महामार्गाच्या भरावामुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीच्या भीतीनं सीमा भागातील शेतकऱ्यांनी कुर्ली, सौंदलगा परिसरात आंदोलन केलं होतं. त्यानंतर कागलमधील 13 गावांच्या प्रमुखांनी सहभाग घेत वेदगंगा नदीकाठ बचाव कृती समिती स्थापन केली. युवा नेते उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखालील या समितीनं दिल्लीपर्यंत पाठपुरावा केला. माजी कृषी मंत्री शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीद्वारे हा प्रश्न मार्गी लागलाय. या संपूर्ण पाठपुराव्यात के.डी. पाटील, शेखर सावंत, शिवाजी पाटील, अजित पाटील, नानासाहेब पाटील, अमोल पाटील, दीपक पाटील, सुदीप वाळके, शिवाजी पाटील, काकासाहेब सावडकर, अमित पाटील यांच्यासह स्थानिकांचा सीमा भागातील शेतकऱ्यांचा सहभाग होता. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य स्वच्छता विभागाच्या कामकाजाचा प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी आढावा घेतला. शहरातील स्वच्छतेबाबतच्या वाढत्या तक्रारींवर नाराजी व्यक्त करत त्यांनी कामांमध्ये सुधारणा न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी आरोग्य स्वच्छता विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त परितोष कंकाळ, सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर यांच्यासह सर्व आरोग्य निरीक्षक उपस्थित होते. बैठकीत प्रत्येक निरीक्षकांकडून त्यांच्या प्रभागातील स्वच्छतेची माहिती घेण्यात आली. पुईखडी इथल्या 5 टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया संकुलाबाबत क्षमता वाढवण्यासाठी अतिरिक्त जागा आणि उपकरणं तातडीनं उपलब्ध करण्याचे निर्देश प्रशासकांनी दिले. प्रशासकांनी शहरातील स्वच्छतेबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्यानं कामात सुधारणा करा, अन्यथा कडक कारवाई होईल असा इशारा दिला. चांगलं काम करणाऱ्यांचा सन्मान तर दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई हा स्पष्ट संदेश त्यांनी आजच्या बैठकीत दिला. आरोग्य विभागातील सक्षम कर्मचाऱ्यांना आरोग्य निरीक्षक पदाच्या संधी देण्याबाबतही त्यांनी संकेत दिलेत. यावेळी प्रशासकांनी हॉटेल वेस्ट संकलनासाठी स्वतंत्र विभागीय आरोग्य निरीक्षक नेमण्याचे आदेश दिले. मार्केट परिसरातील कचरा संकलनाची जबाबदारी त्या मार्केटच्या आरोग्य निरीक्षकांवर निश्चित करण्यात आली. जुन्या वॉर्डनिहाय पद्धतीऐवजी निरीक्षकांना स्वतंत्र जबाबदाऱ्या आणि अहवाल सादर करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त अडसूळ यांनी दिले. शहरात भटक्या कुत्र्यांच्या तक्रारी वाढत असल्यानं डॉग स्क्वॉडला शस्त्रक्रियेचे अहवाल तातडीनं सादर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना कठोर दंडात्मक कारवाई, संबंधित ठिकाणी फोटोचं प्रदर्शन आणि वाहनातून कचरा टाकणाऱ्यांची छायाचित्र आरटीओंकडे पाठवून कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. आरोग्य विभागाला नवीन वाहनं मिळणार असून कचरा उठावाचं काटेकोर नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले. सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येक विभागीय कार्यालयाला 20 लाखांचा निधी मंजूर केला आणि आजच एस्टिमेट सादर करण्याचे निर्देश शहर अभियंत्यांना देण्यात आले. उद्यानांसाठी स्वतंत्र माळी नियुक्त करण्याचे तसेच रंकाळा परिसरातील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर अधिक स्वच्छता कर्मचारी आणि स्वतंत्र आरोग्य निरीक्षक देण्याचे आदेश देण्यात आले. स्मशानभूमीसाठी लागणाऱ्या साहित्याची तातडीनं खरेदी, स्टोरेज आणि इतर सुविधा तात्काळ सुधारण्याचे निर्देशही प्रशासकांनी दिलेत. महावितरणकडून पन्हाळा तालुक्यातील निवडे इथल्या वीज ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवल्यापासून वीज बिल वाढून येत असल्याचा आरोप केलाय. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली वीज ग्राहकांनी महावितरणच्या घोटवडे शाखा कार्यालयातील अभियंता रवींद्र मोहिते यांना धारेवर धरलं. जुन्या मीटरप्रमाणे बिलं अदा करावीत, अन्यथा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आलाय. पन्हाळा तालुक्यातील ज्या वीज ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवण्यात आली आहेत त्यांच्याकडील वीज बिलांमध्ये वाढ झाली असून हा भुर्दंड सहन होत नसल्यानं ग्राहकांकडून वीज बिलाचा भरणा केला जात नाही. मात्र वीज बिल भरलं नाही तर महावितरणकडून लगेचच वीज पुरवठा खंडित केला जात असल्यामुळं वीज ग्राहकांमधून संताप व्यक्त होतोय. स्मार्ट मीटर तपासून जुन्या मीटरप्रमाणेच वीज बिलं द्यावीत, कोणत्याही वीज ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करू नये यासह अन्य मागण्यांचं निवेदन महावितरणच्या घोटवडे शाखा कार्यालयाकडील अभियंता रवींद्र मोहिते यांना सादर करत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. महावितरणकडून वीज ग्राहकांना दिलासा देणारी कार्यवाही झाली नाही तर महावितरण विरोधात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष शैलेश हिरडेकर यांनी दिलाय. आम्ही गेल्या वेळी आंदोलन उभा केलं होतं, याचा कोणताही निर्णय झाला नाही. कालपासून कनेक्शन कट करायला चालू केलेले आहेत. लोक बिलं भरायला तयार नाहीत गावातील. ह्याचा निर्णय जो पण होत नाही तोवर लोक बिल भरणार नाहीत आणि ह्या मंडळाकडून कनेक्शन कट करण्यात कालपासून आलेले आहेत. तरी ह्यांनी हा पहिलं आमचं जुनं जे मीटर होतं तसं त्याचं रिडिंग व्हावं असं ह्यांना आता आम्हाला डेमो देतो म्हणून ह्यांनी सांगितलेलं आहे. उद्या परवा दिवशीला हे डेमो लावणार आहेत गावात, त्या डेमोवरती सांगतो म्हणलेत. असं आम्हाला उडवाउडवीचे उत्तरच चालू आहेत अजून पण ह्यातनं सांगण्याचं एक तुम्हाला हे आहे की ह्यांनी हा तात्काळ 2 दिवसात निर्णय घ्यावा, नंतर तीव्र असं आम्ही आंदोलन परत एकदा उभारू. शाखा अभियंता मोहितेंनी ज्या ग्राहकांना वाढीव वीज बिल आलंय त्या ग्राहकांच्या घरात डेमो मीटर बसवून जुन्या आणि नव्या मीटरमधील तफावत बघून मीटर दुरुस्त केले जातील असं आश्वासन शाखा अभियंता मोहिते यांनी ग्राहकांना दिलंय. यावेळी स्वानंद पाटील, रघुनाथ सुतार, शरद मोरे, सुशांत पाटील, अशोक सुतार, रामभाऊ तांदळे, गुंडा पाटील यासह स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि वीज ग्राहक उपस्थित होते. वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समूहाच्या वतीनं पन्हाळ आणि शाहूवाडी तालुक्यातील स्पर्धा परीक्षांमधील यशस्वितांचा आमदार विनय कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी दोन्ही तालुक्यातील 125हून अधिक गुणवंत उपस्थित होते. वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समूहाच्या वतीनं स्पर्धा परीक्षांमधील यशस्वीतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये प्रथम आणि द्वितीय श्रेणी अधिकारी पदावर निवड झालेले 10, महसूल सहाय्यकपदी निवड झालेले 60, सरळ सेवेद्वारे निवड झालेले 29 आणि बँक तसंच इतर सेवांमध्ये निवड झालेले 29 यशस्वीतांचा आमदार विनय कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार कोरे यांनी शासकीय अधिकाऱ्यांवर देशाची प्रतिमा उंचावण्याची मोठी जबाबदारी असते. ही जबाबदारी आपण पार पाडाल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी सत्कारमूर्ती ऋतुजा जाधव, विभावरी पाटील आणि अक्षय पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाला वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर DT शिर्के, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी NH पाटील, वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी VV कारजिन्नी, वारणा विद्यालयाचे मुख्याध्यापक BM मलमे, तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य DN माने, तात्यासाहेब कोरे फार्मसी कॉलेजचे प्राचार्य किरण पाटील, कर्नल RB पाटील, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष HR जाधव यांच्यासह वारणा समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. कोल्हापुरात शुक्रवारी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, आस्था चॅरिटेबल इन्स्टिट्यूट आणि सेतू या संस्थांच्या संयुक्त विद्यमानं दिव्यांग शाळा संहिता आणि दिव्यांग कायदा 2016 या विषयावरील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत दिव्यांग संस्थांचे संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांना नंदकुमार फुले आणि मधुकर काटवटे यांनी मार्गदर्शन केलं. जिल्हा सक्षमीकरण कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापुरात दिव्यांग शाळा संहिता आणि दिव्यांग कायदा 2016 या विषयावरील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, आस्था चॅरिटेबल इन्स्टिट्यूट आणि सेतू संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेत दिव्यांग कायदा 2016 या विषयावर दिव्यांग वित्त विकास महामंडळाचे सेवानिवृत्त महाव्यवस्थापक नंदकुमार फुले आणि दिव्यांग शाळा संहिता या विषयावर दिव्यांग कल्याण विभागाचे निवृत्त निरीक्षक मधुकर काटवटे यांनी मार्गदर्शन केलं. या कार्यशाळेसाठी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष प्रदीप कारंडे, सेक्रेटरी निलेश कुत्ते, रोटरी कर्णबधीर स्कूलचे चेअरमन अरविंद तराळ, शशांक देशपांडे, शिल्पा हुजूर बाजार, उषा कुलकर्णी, स्वाती गोखले, स्नेहल सप्रे, नितीन यादव यांच्यासह कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील दिव्यांग संस्थाचालक, पदाधिकारी, दिव्यांग शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते. छायाचित्रकार BD चेचर यांच्या डायफ्रॅम या प्रदर्शनात चित्र की छायाचित्र या विषयावर प्रात्यक्षिक आर्टिस्ट विजय उपाध्ये यांनी आपल्या कलेचं सादरीकरण केलं. यामध्ये त्यांनी निसर्गचित्राच्या फोटोचं हुबेहूब चित्र रेखाटले. युनाते क्रिएशन्स यांच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं होतं. फोटो जर्नलिस्ट BD चेचर यांच्या छायाचित्रांचं कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनात डायफ्रॅम हे फोटो प्रदर्शन भरवण्यात आले. 23 नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. आज यामध्ये प्रात्यक्षिक आर्टिस्ट विजय उपाध्ये यांनी चित्र की छायाचित्र या विशेष प्रात्यक्षिक कार्यक्रमात आपली कला सादर केली. युनाते क्रिएशनच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये त्यांनी कॅनव्हासवर रंग भरत चित्र म्हणावं की छायाचित्र असा संभ्रम मनात निर्माण व्हावा इतकं हुबेहूब चित्र साकारलं. यासाठी त्यांनी निसर्गचित्राची निवड केली. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गावखेड्याला जाणारा रस्ता, दोन्ही बाजूंनी झाडांची हिरवळ, पसरलेल्या धुक्याची चादर आणि त्या रस्त्यावरून प्रवास करणारे 2 शेतकरी असा हा मूळ फोटो आहे. शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर भागातील हे नयनरम्य ठिकाण 2 वर्षांपूर्वी फोटो जर्नलिस्ट BD चेचर यांनी कॅमेऱ्यात कैद केलं होतं. याचंच चित्र विजय उपाध्ये यांनी काढलं. मूळचे हातकणंगले तालुक्यातील कुंभोजचे विजय मागील 10 वर्षांपासून या कलेची साधना करतायत. सध्या ते शिवाजी विद्यापीठात सहाय्यक कला प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. यावेळी बोलताना विजय उपाध्ये यांनी या चित्राची निवड करण्यामागील कारण स्पष्ट केलं. या फोटोत पाठीमागं पूर्ण धुकं आणि समोर कोवळं ऊन हे पाठीमागं कितीतरी अंधार असला तरी पुढं प्रकाश आहे हे प्रतिबिंबित करतं, म्हणून याची निवड केल्याचं सांगितलं. यासह त्यांनी चित्रकलेतील अनेक बारकावे उलगडले. त्यांनी साकारलेलं चित्र पाहून अनेकांनी दिलेल्या प्रतिक्रियांनी विजय भारावून गेले.
या प्रात्यक्षिकावेळी उपजिल्हाधिकारी विवेक आगवणे, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलसचिव BM हिरडेकर, बबन माने, प्राचार्य अजय दळवी, चित्रकार विजय टिपुगडे, अभिजित कांबळे, फोटो जर्नलिस्ट BD चेचर, सिनेमॅटोग्राफर शुभम चेचर, क्युरेटर आणि संशोधक दुर्गा आसगावकर, चित्रकार राज इंचनाळकर यांच्यासह विद्यार्थी, कलाप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जिद्द, मेहनत, त्याग आणि समर्पण यांच्या जोरावर कोणतंही यश मिळतं असं प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन S यांनी केलं. कोल्हापुरातील मेन राजाराम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या मुलींनी शालेय राज्यस्तरीय खो खो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. कोल्हापूर जिल्हा परिषद संचलित मेन राजाराम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या 19 वर्षाखालील मुलींच्या खो खो संघानं राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. यशस्वी खेळाडूंची शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर आयोजित सत्कार समारंभात मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमात बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन S यांनी मुलींच्या कामगिरीचं विशेष कौतुक केलं. कष्ट, शिस्त, सातत्य आणि त्याग यांच्या जोरावर सर्वोच्च शिखर गाठता येतं असं सांगून यशाच्या उंच शिखरावर भविष्यात राष्ट्रीय पातळीवरही तुम्ही चमकाल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांनी जिद्द, समर्पण आणि दुर्दम्य इच्छाशक्ती कुणाकडून विकत मिळत नाही, ती स्वतःमध्ये निर्माण करावी लागते असं सांगत मुलींच्या यशाचं कौतुक केलं. प्राचार्य खाडे यांनी शाळेचा समृद्ध क्रीडा आणि शैक्षणिक वारसा सांगत संघाच्या जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय प्रवासाचा आढावा घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर G.V. खाडे होते. यावेळी उपप्राचार्य V.A. खडके, प्रशिक्षक B.R. भांदिगरे, प्राध्यापक सुषमा पाटील, क्रीडा शिक्षक प्राध्यापक B.P. माळवे यांच्यासह माजी प्राचार्य, शिक्षक आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते. या बातमीनंतर पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. विवाहात पूर्णपणे दुरावा तरीही घटस्फोट नाकारणं म्हणजे दुःख वाढवणं, एका प्रकरणात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचं निरीक्षण. सोलापूर हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, गाडीचे टायर्स फुटले, 5 जणांचा जागीच मृत्यू. काँग्रेस हायकमांडचा आदेश काहीही असो, शिवसेना मनसे आधीच एकत्र, कुणाच्या परवानगीची गरज नाही, संजय राऊतांचा टोला. भाजपकडून नातेवाईकांसह गुंडागर्दी करणाऱ्या लोकांना तिकीट, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल. पुण्यातील कचरावेचक महिलेचा प्रामाणिकपणा, रस्त्यावर पडलेली 10 लाखांची रोकड असलेली बॅग केली परत. राज्यनाट्य स्पर्धेत शुक्रवारी इचलकरंजीच्या निष्पाप कला निकेतन संस्थेनं विजय तेंडुलकर लिखित मी कुमार हे नाटक सादर केलं. अभिजित पाठक दिग्दर्शित या नाटकात नातेसंबंध आणि सामाजिक बांधिलकीमधील ताणतणावांवर प्रकाश टाकण्यात आलाय. मूळ गुजराती भाषेतील मधुराई लिखित कुमारणी आगाशी या नाटकाचं भाषांतर करून विजय तेंडुलकर यांनी मी कुमार हे नाटक लिहिलंय. राज्यनाट्य स्पर्धेत शुक्रवारी इचलकरंजीच्या निष्पाप कलानिकेतन संस्थेनं हे नाटक सादर केलं. 1968चं हे नाटक कालातीत असल्याचं दिग्दर्शक अभिजित पाठक यांनी सांगितलं. मी अभिजित श्रीकांत फाटक, निष्पाप कलानिकेतन इचलकरंजी या संस्थेनं 64व्या राज्यनाट्य स्पर्धेमध्ये यावर्षी विजय तेंडुलकर लिखित मी कुमार हे नाटक आम्ही सादर करतोय. तर या नाटकाचा उद्देश असा आहे की नातेसंबंध आणि सामाजिक बांधिलकी यांचा प्रश्न अजूनही कालातीत आहे आणि तेंडुलकरांनी जे 68 साली लिहिलेलं नाटक आणि आज 2025मध्ये सुद्धा ते लागू होतंय आणि कसं लागू होतंय हेच आम्ही या नाटकातून दाखवत आहे. अमर व्यास नावाच्या एका श्रीमंत व्यक्तीच्या कुटुंबातील मेजवानीनंतर रंगलेल्या गप्पांमधून या नाटक पुढं सरकतं. विजयानंद लंबे यांनी अमर व्यासची भूमिका साकारली आहे. मी विजयानंद लंबे,
निष्पाप कला निकेतनच्या माध्यमातून आज 64व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेमध्ये आम्ही विजय तेंडुलकर लिखित आणि अभिजित फाटक दिग्दर्शित मी कुमार हे नाटक सादर करतो आहे. यामध्ये अमर व्यास नावाची व्यक्तिरेखा मी सादर करतो आहे, जो एक श्रीमंत आहे आणि ज्याच्या घरी पार्टी सुरू आहे आणि त्या पार्टीमध्ये मग गप्पा आणि त्यानंतर चर्चा आणि त्या चर्चेतून घडत जाणार हे नाट्य. तेंडुलकरांनी त्या काळामध्ये सामाजिक बांधिलकीचा प्रश्न त्याही वेळी मांडला आणि त्याची दाहकता आजपर्यंत किती असू शकते हे जाणवलं. म्हणूनच आम्ही हे नाटक या ठिकाणी सादर करायचं ठरवलं. लोकांपर्यंत मेसेज जाण्यापेक्षा आजची नेमकी परिस्थिती काय आहे, स्थिती काय आहे हे समजण्यासाठीच म्हणून आम्ही हे नाटक सादर करतो आहे. वैष्णवी हळदी, अनिरुद्ध भागवत, स्नेहल बंडगर, हितेश दायमा, आसावरी निर्मिती, हर्षवर्धन कारंडे यांनी या नाटकातून प्रमुख भूमिका साकारल्यात. अनुजा कुलकर्णी यांनी संगीताची जबाबदारी पार पाडली आहे. इचलकरंजीतील सोशल मीडियावर सक्रिय नारू, विशाल आणि भाल्या या तिघांनी मालेगावमधील 3 वर्षीय बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येप्रकरणी एक व्हिडिओ प्रसारित केला होता. या व्हिडिओमध्ये आक्षेपार्ह मजकूर असून तो हिंसाचाराला प्रवृत्त करणारा असल्याचं शहापूर पोलिसांच्या निदर्शनास आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या तिघांना पोलीस ठाण्यात बोलवून समज दिल्यानंतर या तिघांनी माफी मागितली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या इचलकरंजीतील नारू, विशाल आणि भाल्या या तिघांनी मालेगावमधील 3 वर्षीय बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येप्रकरणी एक व्हिडिओ प्रसारित केला होता. या व्हिडिओमध्ये आक्षेपार्ह मजकूर असून तो हिंसाचाराला प्रवृत्त करणारा असल्याचं शहापूर पोलिसांच्या निदर्शनाला आलं. त्यानंतर शहापूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या तिघांना पोलीस ठाण्यात बोलवून कठोर शब्दात समज दिली आहे. पोलिसांनी कान उघाडणी केल्यानंतर या तिघांनी तो आक्षेपार्ह व्हिडिओ डिलीट करत माफीचा व्हिडिओ पोस्ट केलाय. नमस्कार मित्रांनो, नाशिकच्या मालेगावमध्ये जो 3.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून झाला होता, तर त्या संदर्भात आम्ही एक व्हिडिओ केला होता. तर तो व्हिडिओ करण्यामागं आमचा दुसरा कोणताही हेतू नव्हता, फक्त भावनेच्या दृष्टीनं आम्ही तो व्हिडिओ केला होता. पण त्या व्हिडिओच्या माध्यमातून चुकीचा संदेश जात होता, त्यामुळे आम्ही तो व्हिडिओ डिलीट केलेला आहे. आणि कोल्हापूर पोलिसांनी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करून चांगली समज दिली आहे. आणि यापुढे आम्ही काय तसलं व्हिडिओ करणार नाही. तर आम्ही सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. या तिघांना यापूर्वी सुद्धा कोल्हापूर पोलिसांनी आक्षेपार्ह भाषेबद्दल समज दिली होती. तरुणांनी सोशल मीडियाचा वापर जबाबदारीनं करावा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. इचलकरंजीतील स्टेशन रोडवरील वे ब्रिजजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग केंद्रावर शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत भरलेल्या आणि रिकाम्या सिलेंडरसह एकूण 1,16,000चा मुद्देमाल जप्त करून श्रीकांत बाबासाहेब पांडव याच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. इचलकरंजीतील वे ब्रिज जवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये श्रीकांत बाबासाहेब पांडव हा परवाना नसताना घरगुती गॅस सिलेंडरचा साठा करून बेकायदेशीरपणे रिफिलिंग करत होता. तो मोठ्या टाक्यांमधील गॅस काढून लहान टाक्यांमधून प्रति किलो 80 रुपयांप्रमाणे विकत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पांडवच्या शेडवर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी भरलेले 21 आणि रिकामे 9 गॅस सिलेंडर, 2 वजन काटे, 2 इलेक्ट्रिक मोटर, रेग्युलेटर असा 1,16,000चा मुद्देमाल जप्त करत श्रीकांत पांडववर गुन्हा दाखल केलाय. इचलकरंजीतील रेणुका पान शॉपमध्ये बेकायदेशीर गुटखा विक्री केल्याप्रकरणी शंकर बाबगोंडा पाटील याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कारवाईत पोलिसांनी सुगंधी तंबाखू, पान मसाला आणि रोख रक्कमेसह 12,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत करतायत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिवाजी पेठेतील खराडे कॉलनी जवळच्या 3 पाणी जुगार अड्ड्यावर कारवाई केली. LCBच्या पथकानं 8 जणांना ताब्यात घेऊन जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. या कारवाईत रोकड, मोबाईल आणि दुचाकी असा सुमारे 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना शिवाजी पेठेतील खराडे कॉलेज जवळील नंदी तरुण मंडळाच्या खोलीत सुरू असलेल्या 3 पाणी जुगार अड्ड्यावर शुक्रवारी रात्री उशिरा छापा कारवाई केली.
या प्रकरणी रितेश पाटील, रितेश साठे, अजिंक्य साळुंखे, कैलास तवटे, निशांत साठे, आकाश कांबळे, योगेंद्र इंगवले, सागर जाधव या 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना जुना राजवाडा पोलिसांच्या स्वाधीन केलंय. पोलिसांनी या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी आणि जुगाराचं साहित्य असा सुमारे 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक SM गळवे, अंमलदार अरविंद पाटील, परशुराम गुजरे, अनिकेत मोरे, योगेश गोसावी, संतोष बर्गे, लखनसिंह पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला. DY पाटील शिक्षण संस्था अभिमत विद्यापीठांतर्गत आंतर महाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेला आजपासून कदमवाडीतील DY पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत मुलांच्या 6 तर मुलींच्या 5 संघांनी सहभाग घेतलाय. मुलांमध्ये DY पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट तर मुलींमध्ये DY पाटील कॉलेज ऑफ फार्मसी संघांनी विजयी सलामी दिली. DY पाटील शिक्षण संस्था अभिमत विद्यापीठांतर्गत आंतर महाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेला आजपासून कदमवाडीतील DY पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सुरुवात झाली. या स्पर्धेचं उद्घाटन DY पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश ख्याल्लाप्पा यांच्या हस्ते झालं. या स्पर्धेत मुलांमध्ये DY पाटील मेडिकल कॉलेज, DY पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, DY पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, DY पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, DY पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, DY पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी तर मुलींमध्ये DY पाटील मेडिकल कॉलेज, DY पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, DY पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, DY पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट या संघांचा समावेश आहे. मुलांमध्ये पहिला सामना DY पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट विरुद्ध DY पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी यांच्यात झाला. यात DY पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट यांनी विजय मिळवला. तर मुलींमध्ये पहिला सामना DY पाटील मेडिकल कॉलेज विरुद्ध DY पाटील कॉलेज ऑफ फार्मसी यांच्यात खेळवण्यात आला. यामध्ये DY पाटील कॉलेज ऑफ फार्मसी या संघानं विजय मिळवला. विजेत्या संघांना विद्यापीठाच्या गुणगौरव समारंभात बक्षीस दिले जाणार आहे. या स्पर्धेसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय D पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉक्टर विश्वनाथ भोसले यांचं मार्गदर्शन लाभलं. उद्घाटन प्रसंगी विद्यार्थी विकासचे संचालक डॉक्टर अद्वैत राठोड, उपकुलसचिव संजय जाधव, स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीचे प्राचार्य रुधीर बारदेसकर, क्रीडा संचालक शंकर गोनुगडे, सुशांत कायपुरे, सर्व कॉलेजचे क्रीडा प्रमुख, खेळाडू आदी उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांनी हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांना उमेदवारीसाठी प्राधान्य द्यावं अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली आहे. आज संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दसरा चौकात एकत्र येत या मागणीकडे राजकीय पक्षांचं लक्ष वेधलं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. पहलगाम हल्ल्यामुळे काश्मीरमधील पर्यटन अडचणीत, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांचं मत. काँग्रेस आणि स्वाभिमानी समविचारींना सोबत घेऊन कुरुंदवाड नगरपालिका लढणार, माजी खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील यांची माहिती. उद्या रविवारी होणाऱ्या TET परीक्षेची जिल्हा परिषद प्रशासनाकडून तयारी, परीक्षार्थींवर पहिल्यांदाच राहणार AI प्रणालीचा वापर. पंचगंगा स्मशानभूमीतील असुविधांची महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी केली पाहणी, एस न्यूजच्या बातमीची दखल. आणि निवडेत स्मार्ट मीटर विरोधात वीज ग्राहक आक्रमक, स्मार्ट मीटरमुळे बिलं वाढून येत असल्याचा वीज ग्राहकांचा आरोप. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.